मराठे मुंबईत धडकणार म्हणून सरकार काहीतरी काम करतंय एवढं दाखवण्यासाठी त्या चंपाच्या खांद्यावरचा जो त्या विखेच्या खांद्यावर टाकून नुसती खांदेबदली करून या उपट समितीचा घाट घातलाय। आतापर्यंत सरकारनं खूप समित्या नेमल्या, त्यामध्ये फक्त मराठ्यांची फसवणूक झालेली आहे, त्याचा काहीच फायदा झाला नाही आणि याच्या पुढे देखील छाट फायदा होणार नाही। भावांनो, आतापर्यंत गठीत झालेल्या समिती अध्यक्षांनी काय केलं असेल तर फक्त वेगवेगळ्या टोळ्या निर्माण केल्या, त्यांना आर्थिक चॉकलेट दिले, स्वतःच अगोदर चुकीचे जीआर काढून मग काही लोक आणि ते संघटना पुढे करून आम्ही त्याच्यात दुरुस्ती करून घेतल्याचं श्रेय यांनी मिळवलं। आंदोलन फोडण्यासाठी मदत करणाऱ्या या सगळ्या टोळ्याला सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणं, समाजाची फसवणूक करण्यासाठी हाताशी धरलेल्या या लोकांना रोजगार हमीतून कामं देणं, हे असंच। आणि आता या ढुंगणचाट्या विकेवर विश्वास करणं म्हणजे बुधवार पेठेतल्या बाईवर विश्वास करण्यासारखं झालं। आम्ही कोण्या विके फिकेला ओळखत नाही। सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना ओबीसीतून 50% हात आरक्षण जाहीर करून जीआर हातात दिला पाहिजे आणि सरळ सांगितलं पाहिजे की जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य, तोपर्यंत कुठलाही गरजवंत मराठा अशा भूलथापांना बळी पडणार नाही। सर्व काही नाटक चालू आहे। इतके दिवस काय झक मारत होतं का सरकार? घाला तुमची माय खाटल्यावर घाला, फेरबदल करू 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 करू, पण आता मराठा शांत बसणार नाही, लक्षात असू द्या। तुम्ही आम्हाला खूप फिरवलं, आमच्या लेकरा बाळांचं खूप नुकसान झालं तुमच्या या वागण्यामुळे, पण आता मराठा समाज थांबणार नाही आणि मुंबई पण सोडणार नाही जोपर्यंत आरक्षण ओबीसी मधून भेटत नाही। मराठा हाच कुणबी आहे, गाडी लावा तुमच्या त्या नासक्या समितीला।